26 सप्टेंबर 2024 रोजी हजारो शेतकरी ट्रॅक्टरसह जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव घालून बेमुदत मुक्काम आंदोलन करणार। भगवान बोराडे। नाशिक जिल्हा बँकेच्या जमिनी जप्तीच्या व लिलावाच्या विरोधात आणि शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमुक्ती झालीच पाहिजे यासाठी 1 जून 2023 पासून 477 दिवसांपासून नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन व उपोषण सिव्हिल हॉस्पिटल समोर सुरू आहे। नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीच्या कर्ज वसुली व शेतकऱ्यांच्या जमिनी जप्त करून त्यांच्यावर नावे लावण्याचे काम तात्काळ थांबविण्यात यावे या मागणीसाठी हे आंदोलन सुरू आहे। याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री दादाजी भुसे, छगन भुजबळ, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासह सर्वच मंत्र्यांना निवेदन देऊन कर्जमाफी करण्याची व जिल्हा बँकेचे सक्तीचे कर्ज वसुली थांबवण्याची मागणी करण्यात आली होती। या मागणीसाठी 3 सप्टेंबर रोजी नाशिक ते मुंबई असा ट्रॅक्टर मोर्चा नेण्याचे व मंत्रालयाला घेराव घालण्याचे या आंदोलकांनी ठरविले होते। मात्र 1 सप्टेंबर रोजी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी लेखी देऊन 3 तारखेचा ट्रॅक्टर मोर्चा थांबवून मी आपली भेट अजितदादा पवार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री दादा भुसे यांच्याशी घालून देतो असे लेखी आश्वासन दिल्याने ट्रॅक्टर मोर्चा थांबवण्यात आला होता। 4 सप्टेंबर रोजी या संदर्भात राज्य शासनाने मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आमच्याशी मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी चर्चा न केल्याने व आमचा प्रश्न मार्गी न लावल्याने आम्ही केव्हाही पुढील आंदोलन करणार आहोत असे लेखी निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, देवेंद्र फडणवीस, दिलीप वळसे पाटील, पालकमंत्री दादाजी भुसे, आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित यांना दिले होते। अद्याप राज्य शासनाने लेखी न दिल्याने व प्रश्न न सोडविल्याने नाशिक येथे लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा होऊ नाही, दिंडोरी तालुक्यातील कादवा कारखाना येथे अजितदादा पवार यांच्याबरोबर चर्चा होऊ नये, जिल्हा बँक संदर्भात व शेतकऱ्यांचे कर्जमाफी न झाल्याने 26 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात घेराव घालण्यात येणार आहे व बेमुदत हे आंदोलन करण्यात येणार आहे। तरी सर्व थकबाकीदार शेतकऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन आंदोलकांच्या वतीने करण्यात आले आहे। आज झालेल्या बैठकीत नारायण विभूते, भगवान बोराडे, कैलास बोरसे, दिलीप पाटील, मराठा समन्वय समितीचे नानासाहेब बच्छाव, मोगरे नाना, रमेश बोरस्ते, बाळासाहेब बोरस्ते, भाई दादाजी पाटील, दत्तू बोराडे, PW अहिरे आदींनी आंदोलनाची दिशा सांगितली। शामराव निखाडे, खंडेराव मोगरे, अशोक जाधव, नारायण माडी, पाटील त्र्यंबक, सदगीर पाटील, लक्ष्मण निवृत्ती, बाळासाहेब मोरे, एकनाथ ठोके, चंद्रसिंग राजपूत, मधुकर बाबर, विलास गावंडे, सोमनाथ पाटील, भागवत अहिरे, विजय महाले, मुरलीधर दळवी, रमेश बहिरम, विलास पूर, राजू गायकवाड, गंगाधर शिंदे, सोमनाथ शहाणे, संजय जाधव यांच्यासह मोठ्या प्रमाणात शेतकरी उपस्थित होते। स्टार न्यूज साठी मोहसिन पठाण, नाशिक।